नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाईम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. मी बरेच दिवस यूट्यूबवरती लाईव्ह स्ट्रीम येतोय, सगळ्यांसोबत ट्रेड करतोय. पण मला नेहमी एक प्रॉब्लेम सगळ्यांचा जाणवला, तो म्हणजे लोकांकडे फंडच कमी आहे. ओके, बरेच लोक मी असं बघतो की ते टॅलेंटेड आहेत, भरपूर काही गोष्टी ते आता शिकलेत. काही लोक तर माझ्याबरोबर 6 महिने झालं ट्रेडिंग करतायत, 6 महिने 7 महिने. ओके, ते डेमो अकाउंटवरती खूप चांगलं प्रॉफिट जनरेट करतायत, बट रिअल ट्रेडिंग करण्यासाठी त्यांच्याकडं फंडच नाही आहे मित्रांनो. ओके, आपण मिडल क्लास लोक, आपण फंड कुठून मॅनेज करणार? तर अशा सगळ्याच लोकांसाठी, ओके, जे टॅलेंटेड आहेत बट त्यांना फंड नसल्यामुळं आयुष्यात ट्रेडिंग करायला प्रॉब्लेम्स येत आहेत, अशा लोकांसाठी मी एक प्रॉफर्म सजेस्ट करतो आहे मित्रांनो तुम्हाला, ज्या प्रॉफर्मवरती विड्रॉल्स व्यवस्थित येत आहेत. ओके, मी बरेच दिवस झाला अशी प्रॉफर्म शोधतोय जेणेकरून माझ्या स्टुडंटला त्या प्रॉफर्मचा फायदा होईल, तिथून पेआउट्स येतील, विड्रॉल्स येतील. आणि फायनली खूप रिसर्च केल्यानंतरनं मला ही प्रॉफर्म मिळालेली आहे. या प्रॉफर्मचं नाव आहे फंडेड फर्म मित्रांनो. ओके, फंडेड फर्म मी गेल्या 2 आठवड्यापासून वापरतोय. 2 आठवड्यात मला खूप चांगले रिझल्ट्स मिळालेले आहेत. आणि आता मला असं वाटतं की जी गोष्ट मी ट्राय केली ती माझ्या प्रत्येक स्टुडंटने आता ट्राय केली पाहिजे. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं काय असेल, मी लाईव्ह स्ट्रीममध्ये भरपूर वेळा म्हणलं की मला कुठल्याही प्रॉफर्मवरती विश्वास नाही आहे, पेआउट्स वेळेवर येत नाहीत. पण फंडेड फर्म यांनी मित्रांनो $20 मिलियन पेआउट आत्तापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. लोक चॅलेंज पास करतायत, पेआउट्स घेत आहेत. आणि ॲक्च्युली मला पर्सनली जेन्युइन वाटलं, कारण मी स्वतः यूज केलं आहे, लक्षात घ्या. आणि जोपर्यंत स्वतः आपण यूज करत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की कोणीही कोणाला सजेस्ट केलं पाहिजे की हे यूज करा. सो मी आधी पेआउट्स घेतले, तुम्हाला ते पेआउट्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. सो तुम्हाला पेआउट्स बघायचे असतील तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला फंडेड फर्मचे सगळे रूल्स सांगणार आहे. फर्स्ट स्टेप, 2 स्टेप, तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, त्या गोष्टी काय असतात हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, समजते का? खूप इझी रूल्स आहेत, 1 बाय 1 आपण सगळे रूल्स कवर करणार आहे. ओके, मी डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनवरती घेऊन जातो आणि तिथं सगळे रूल्स समजावण्याचा प्रयत्न करतो. ओके, चलो. तो मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तर मला फंडेड फर्मची वेबसाईट खूप आवडली, खूप चांगली डिझाईन केली. तिथं तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होतो. डॅशबोर्ड ओपन झाला की सगळ्यात पहिल्यांदा आपण आहे ना ट्रेडिंग रूल्सवरती फोकस करूया. ठीक आहे, नक्की ट्रेडिंग रूल्स काय आहेत, 1 बाय 1 सगळे रूल्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडंसं जर तुमच्याजवळ एखादी नोटबुक असेल आणि पेन असेल तर घेऊन बसा, कारण खूप हेल्प करणार आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी. सो मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टेप 1चे रूल बघणार आहे, देन स्टेप 2चे आणि नंतर इन्स्टंटचे बघणार आहे. ओके, स्टेप 1चे रूल आपण इथं सुरुवात करतोय मित्रांनो. सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगतो की आपण एवढे म्हणजे फॉरेक्स एक्सचेंज असेल, प्रिशियस मेटल्स असतील, इंडायसेस असतील, कमोडिटीज असतील आणि डिजिटल करन्सीज असतील. ओके, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. ओके, त्याच्यानंतर लिव्हरेज मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, बाकीचे सगळे प्रॉफर्म जे आहेत ते तुम्हाला मोठं लिव्हरेज देतात आणि तुमचं अकाउंट हे सेकंदात, काही मिनिटात उडवतात. बट फंडेड फर्म हे तुम्हाला 1:100च लिव्हरेज देते. फॉरेक्समध्ये तर 1:100चं देते, मेटल्समध्ये तुम्हाला 1:100चं देते. आणि लिव्हरेज कमी असल्यामुळं मित्रांनो तुम्हाला इन्स्टंट लॉस होत नाही. जरी एखादा ट्रेड जरी लॉसमध्ये गेला तरी फॉरेक्समध्ये 1:100चं लिव्हरेज म्हणजे मित्रांनो सेफ राहत आहे तुम्ही. तुमचं अकाउंट हे लगेच वाईपआउट नाही होणार. जरी एखादा ट्रेड लॉसमध्ये गेला तरी तुम्हाला काही जास्त फरक नाही पडणार. मेटल्समध्ये 1:100चं आहे, त्याच्यानंतर डिजिटल करन्सीजमध्ये 1:50चं आहे. सो व्यवस्थित लिव्हरेज त्यांनी दिलेलं आहे, उगीच ओव्हर केलेलं नाही. आणि एवढंच लिव्हरेज योग्य आहे मित्रांनो ट्रेडिंग करण्यासाठी. 1:100 फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये लिव्हरेज एकदम बेस्ट आहे. अजिबात हेवी क्वांटिटीने ट्रेड प्लॅन करायचे नाहीत. ओके, त्याच्या पुढं जाऊया आपण ट्रेड विदाउट कॉन्सन्ट्रेन्स. त्याच्या पुढं जाऊया आपण. त्याच्यानंतर
त्याच्या पुढं जाऊया आपण. वीकेंड अँड ओव्हरनाईट होल्डिंग करू शकता तुम्ही. म्हणजे जर एखादा ट्रेड जर तुम्ही प्लॅन केला आहे आणि तुम्हाला वाटलं की बाबा हा ट्रेड आपण होल्ड करूया नेक्स्ट डेपर्यंत, तर तो ट्रेड तुम्ही होल्ड करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर वाटलं की नेक्स्ट वीकेंडपर्यंत तो ट्रेड होल्ड करूया, तर तो ट्रेड तुम्ही नेक्स्ट वीकेंडपर्यंत पण होल्ड करू शकता. सो होल्डिंग कॅपॅसिटी वाढवलेली आहे फंडेड फर्मवाल्यांनी. आणि त्याच्यानंतर ना आहे न्यूज ट्रेडिंग अलाउड. ओके, बाकीचे फर्म जे आहेत ते न्यूज ट्रेडिंग तुम्हाला अलाउड करत नाहीत, बट फंडेड फर्म न्यूज ट्रेडिंग अलाउड करत आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्ही एका स्पाईकमध्ये तुमचं अकाउंट प्रॉफिटमध्ये आणू शकताय आणि पास देखील करू शकताय. टेक युअर टाईम, म्हणजे तुम्ही टाईम तुमचा घेऊ शकताय. कितीही दिवस तुम्हाला लागू देत, 30 दिवस लागू देत, 45 डेज लागू देत, 50 डेज, कितीही डेजमध्ये तुम्ही तुमचं अकाउंट पास करून घेऊ शकता. असं नाही आहे की 15 दिवसातच केलं पाहिजे और 20 दिवसातच केलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रेडिंग फ्रेमवर्कमध्ये आपण बघूया. येस, मिनिमम ट्रेडिंग डेज. येस, 3 दिवस तरी तुम्ही ट्रेडिंग केलं पाहिजे. एकाच दिवसात तुम्ही जर समजा अकाउंट पास केलं तर तसं होत नाही. मिनिमम 3 दिवस तरी तुम्ही केलं पाहिजे ट्रेडिंग. त्याच्यानंतर ट्रेडिंग इनॅक्टिव्हिटी, म्हणजे तुम्ही महिन्यातून एखादा तरी ट्रेड प्लेस केला पाहिजे. 30 दिवस असतात, 30 दिवसातून ॲटलिस्ट 1 ट्रेड तरी तुम्ही केला पाहिजे. नाहीतर इनॅक्टिव्ह समजलं जातं तुमचं अकाउंट आणि ब्रीज होऊन जातं अकाउंट. सो ट्राय करा की 30 दिवसातून एखादा तरी ट्रेड तुम्ही टाकू शकताय. प्रॉफिट टार्गेट हे सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे. प्रॉफिट टार्गेट म्हणजे मित्रांनो, समजा जर 5Kचं तुम्हाला अकाउंट मिळतं आहे तर त्याच्यावरती तुम्हाला 10% प्रॉफिट करायचं आहे. 10% म्हणजे फक्त आणि फक्त $500 तुम्हाला प्रॉफिट जनरेट करायचं आहे. $500 तुम्ही प्रॉफिट जनरेट केलं, त्याच्यानंतरनं तुम्ही ते अकाउंट पास करता. $5,000 होते, $500 प्रॉफिट म्हणजे खूप कमी प्रॉफिट आहे मित्रांनो. हे प्रॉफिट करा तुम्ही, तुमचं अकाउंट पास करून घ्या आणि मग रिअल फंड तुमच्या अकाउंटला जमा होतो, त्याच्यावरती तुम्ही ट्रेड करा. ओके. त्याच्यानंतरनं जसं प्रॉफिट आहे तसं मॅक्सिमम डेली ड्रॉडाऊन पण आहे. डेली ड्रॉडाऊन मित्रांनो तुम्हाला पडतो, जर समजा एखादा ट्रेड तुम्ही प्लॅन केला आहे आणि त्या ट्रेडमध्ये तुम्ही 3% जर तुमचे लूज केलं एकाच दिवशी, तर संपला विषय. तुमचा अकाउंट ब्रीज होणार. म्हणजे $150 जर तुम्ही लॉस केला एकाच दिवशी, तर संपलं, तुमचं अकाउंट डेड होऊन जातं. $150 एका दिवसात घालवायचे नाहीत. मॅक्सिमम ओव्हरऑल ड्रॉडाऊन किती पर्सेंट आहे? 6%. म्हणजे समजा जर ऑल ओव्हर तुम्ही 6%चा लॉस जर केला, 6%चा लॉस जर तुम्ही केला, तर तुमचं अकाउंट हे ब्रीज होणार. म्हणजे $300 जेव्हा तुम्ही घालवणार तेव्हा तुमचं अकाउंट ऑटोमॅटिकली डिॲक्टिवेट होणार मित्रांनो. $300 घालवायचे नाही आहेत, 6% लॉस तुम्हाला करायचं नाही. हे 2 रूल महत्त्वाचे आहेत. डेली ड्रॉडाऊन तुमचं असणार आहे 3% आणि ऑल ओव्हर ड्रॉडाऊन तुमचं असणार आहे 6%. सो हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. ठीक आहे. सो आता नेक्स्ट रूलकडे जाऊया मित्रांनो आपण. गॅमलिंग बिहेवियर नसलं पाहिजे तुमचं. म्हणजे कंटिन्युअसली बघा असतात, आपण म्हणतो मारिओ टाईप ट्रेडिंग करणे. म्हणजे कंटिन्युअसली सेकंदाला छोटे छोटे लॉट्स ओपन करणे, सेकंदाला 0.01 0.01ने टॅप करत ट्रेडिंग करणे. तर ते नका करू. गॅमलिंग नॉट अलाउड आहे. एका साईडला व्यवस्थित ट्रेड प्लॅन करा, सेटअप बनवू देत आणि मगच ट्रेड प्लॅन करा. ठीक आहे. एका मिनटात मित्रांनो, समजा 3 मिनटात जर तुम्ही 0.01चे 7 ऑर्डर ओपन केला, तर डायरेक्ट तुमची ऑर्डर ही 0.07 पडणार. डायरेक्ट 0.07. 3 मिनटाच्या आत तुम्ही जेवढ्या पण ऑर्डर टाकणार ना, जेवढ्या पण त्या प्लस होत जाणार. ओके. सो गॅमलिंग करू नका, शिस्तीत राहावा. एवढा एकच उद्देश आहे फंडेड फर्मचा. कारण साहजिकच आहे यार, एवढं जर ते तुम्हाला देत आहेत, एवढे पैसे स्वतःहून देत आहेत, तर त्यांना टेस्ट करायचं आहे की बाबा तुम्ही रिअल वन्स आहे का तुम्ही असेच आहे. त्याच्यानंतर ना भावांनो, हेजिंग नाही करायची.
कुठल्याही प्रॉप फॉर्मला चालत नाही. जर बाईंग साईडला तुमचा ट्रेड चालू आहे तर सेलिंग साईडला विचार पण नाही करायचा ट्रेड करायचा. हा ट्रेड कट केल्याशिवाय सेलिंगचा ट्रेड तुम्ही एक्झिक्यूट करायचा नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हेजिंग नॉट अलाउड. कोणीही हेज करायचं नाही, नाहीतर तुमचं अकाउंट हे आधीच जाणार आहे, लक्षात ठेवा. हेजिंग ओरिजिनल अकाउंटला पण करू नका आणि फंडेड फर्मच्या अकाउंटला पण करू नका. हेजिंगमध्ये बऱ्याच जणांना माहीत नसेल हेजिंग म्हणजे काय. समजा 3220ला जर तुम्ही बाईंगचा ट्रेड प्लॅन केला आहे, मार्केट चाललं आहे, तुमच्या वेळेला चाललं आहे मार्केट प्रॉपर, ठीक आहे. मार्केट गेलं 3240ला आणि हा ट्रेड कट करायच्या आधीच तुम्ही जर सेलिंगचा ट्रेड टाकला तर तुमचं अकाउंट ब्रीज होणार, म्हणजे तुमचं अकाउंट संपून जाणार. त्यामुळं ट्राय करा की जेव्हा बाईंगचा ट्रेड कट होतो तेव्हाच तुम्ही सेलिंगचा ट्रेड टाकाल. हेजिंग करायची नाही, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट रूल आहे मित्रांनो, रिस्क मॅनेजमेंट रूल. ओके, ह्या रूलचं मिनिंग मी तुम्हाला सांगतो. जर समजा पहिले पाच ट्रेड तुम्ही पहिला ट्रेड टाकला आहे 0.1नी, दुसरा ट्रेड टाकला आहे 0.2नी, तिसरा ट्रेड टाकला आहे 0.3नी, चौथा टाकला आहे 0.4नी, पाचवा टाकला आहे 0.5नी. तर मित्रांनो पहिल्या 5 ट्रेडमध्ये सगळ्यात कमी लॉट साईज कुठली आपली 0.1. ओके, हा आहे तुमचा बेस लॉट. काय बेस लॉट म्हणजे जोपर्यंत तुमच्याकडे अकाउंट आहे, बेस लॉट इंटू 5 तुम्ही 0.5च्या वरती लॉट एक्झिक्यूट करू शकत नाही. ओके, सिम्पल आहे. जर तुमचा पहिला ट्रेड अशा पद्धतीने असता की 0.3, 0.4, 0.5, 6, 7, 8 तर तुमचा बेस 0.3 झाला असता. ओके, इंटू 5 म्हणजे 15. समजा 0.15च्या वरती तुम्ही परत ट्रेड नाही करू शकत. एवढी गोष्ट आहे. हे काय एवढं महत्त्वाचं नाही आहे. जी लॉट साईज तुम्ही सुरुवातीला ठेवताय तीच लॉट साईज तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायची. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट आहे पेआउट पॉलिसीज. पेआउट पॉलिसीज म्हणजे सिम्पल आहे. जेव्हा तुम्ही इन्स्टंट अकाउंट घेता तेव्हा तुम्हाला फक्त 1% प्रॉफिट करायचं असतं. 1% तुम्ही प्रॉफिट केलं की तुम्हाला पेआउट्स 100% चालू होतात. बट जर तुम्ही फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेप अकाउंट घेतलं तर तुम्हाला ऑप्शन्स असतात की तुम्ही मंथली घेणार आहे का विकली विड्रॉल घेणार आहे. जर तुम्ही मंथली विड्रॉल घेत असाल तर तुम्हाला 100% मिळतात. 100% तुम्हाला विड्रॉल्स तुमचेच असतात. बट जर तुम्ही विकली जर घेत असाल तर 80% तुम्हाला आणि 20% फंडेड फर्मला, असं ते इक्वेशन राहतं. ओके, सो हे बेसिक रूल आहेत. सगळ्यात महत्त्वाचे रूल फक्त 3च आहेत. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याला 5Kचं अकाउंट बाय करायचं आहे समजा, त्याच्यावरती आपल्याला फक्त 10% कॅप्चर करायचं आहे. म्हणजे त्याच्यावरती आपल्याला प्रॉफिट किती करायचं आहे मित्रांनो, तर फक्त $500चं प्रॉफिट करायचं आहे. $500चं प्रॉफिट केलं की आपल्याला 5Kचं रिअल अकाउंट मिळतं आहे आणि रिअल अकाउंटवरती आपल्याला पेआउट्स प्रॉपर घ्यायचे आहेत. बट हे करताना हे लक्षात ठेवायचं की तुमचा डेली ड्रॉडाऊन जो आहे तो 3%पेक्षा जास्त नको आणि ओव्हरऑल 6%पेक्षा जास्त नको. एवढाच सिम्पल रूल आहे आणि यात हेजिंग नाही करायची. एवढंच करा आणि पुढचे 50 दिवस मित्रांनो मला द्या. माझ्यासोबत लाईव्ह स्ट्रीमला ट्रेड करा. रिअल वन्स क्लबवरचे ट्रेड आहेत तसे कॉपी करा आणि हे अकाउंट पास करून घ्या. तुमच्यापाशी एक मोठं कॅपिटल येईल. आणि लक्षात घ्या, किती जरी टॅलेंट असलं तरी काय उपयोग होत नाही. फंड हा लागतोच. ओके, सो आत्ताच जावा फंडेड फर्ममध्ये, चॅलेंज एक्सेप्ट करा आणि आत्ताच जावा फंडेड फर्ममध्ये. आपला कूपन कोड यूज करा. TradeSense25 हा आपला कूपन कोड आहे. यूज करा, तुम्हाला मस्तपैकी डिस्काउंट मिळेल आणि डिस्काउंट मिळाल्यानंतर ना लवकर अकाउंट
आणि डिस्काउंट मिळवल्यानंतरनं लवकर अकाउंट पास कसं होईल याच्या मागं लागा. ओके, आता मी अकाउंट बाय कसं करायचं हे पण सांगतो, कारण बऱ्याच जणांना हे माहिती नाही की चॅलेंज बाय कसं करायचं. हा आहे डॅशबोर्ड. ओके, लॉग इन केल्यानंतरनं तुम्हाला न्यू चॅलेंजमध्ये जायचं आहे आणि या फंडेड फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. सो तिथं जाऊन पण तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता. फर्स्ट स्टेप्सचा अकाउंट आहे ते तुम्हाला मिळणार आहे $49. जर आपला कुपन कोड म्हणजे TradeSense25 जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला 5%चा डिस्काउंट मिळेल. फर्स्ट स्टेप आहे $49, सेकंड स्टेप आहे $39 आणि इन्स्टंट्सचे आहेत $65, 5Kचा अकाउंट. इन्स्टंट घेतलं तर अजून बेटर राहतं. डायरेक्ट तुम्हाला अकाउंट मिळणार आहे. $65 5,000चा अकाउंट मिळणार आहे. 1% प्रॉफिट करायचं आहे आणि 100% विड्रॉल्स तुम्हाला मिळत राहणार आहेत. सो मी तर सजेस्ट करेन इन्स्टंट नाहीतर फर्स्ट स्टेप. ओके, रूल्समध्ये जर तुम्ही बघायला गेला तर फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेपमध्ये एवढाच फरक आहे की तुम्हाला फक्त 2 चॅलेंजेस असतात ते पास करावे लागतात आणि इन्स्टंटच्या रूलमध्ये एवढंच आहे की तुम्हाला 1% फक्त प्रॉफिट करायचं आहे, देन तुम्ही डन होता पे आउटसाठी. ओके, सो मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे की आता इट्स टाईम टू स्विच ऑन बिग अकाउंट्स. ओके, लवकर सगळ्यांनी जाऊन फंडेड फर्मचं ॲटलिस्ट $5,000 तरी अकाउंट बाय करा. फक्त $50 आहे. TradeSense25 हा कुपन कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला तिथं डिस्काउंट पण मिळणार आहे, अजून स्वस्तात मिळेल. ओके, आणि यार लाईव्ह स्ट्रीमवरती या रिअल वन्स क्लबवरचे ट्रेड कॉपी करा आणि या मित्रांनो लाईव्ह स्ट्रीमवरती ट्रेड करायला मोठा अकाउंट घेऊन आपण तुमचा अकाउंट पास करायचा प्रयत्न करूया. एकसाथ ट्रेडिंग करूया आणि मित्रांनो आता मजा येणार आहे ट्रेड करायला. सो भेटूया लाईव्ह स्ट्रीमवरती. ओके, या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंकसुद्धा भेटेल जिथं जाऊन तुम्ही चॅलेंज घेऊ शकता फंडेड फर्मचं आणि कुपन कोडसुद्धा भेटेल. ओके, चलो बाय बाय गाईज, बी रिअल वन.